नमस्कार मंडळी, सुस्वागतम आणि शुभ दीपावली सर्वांना। आणि आज आपण चाललो आहे शिवडीला। तुम्हाला माहिती असेल की शिवडीमध्ये या टायमाला नवरात्री उत्सव सुरू असतो। तर तिकडे 4 ते 5 देवी पंडाल आहे जे आपण आज एक्सप्लोर करणार आहे। जिकडे नवरात्री उत्सव चालू असतो ते तुम्हाला ते देवींचे पण दर्शन करतो। आज दिवाळी आहे, मस्त आम्ही लोक तयार झालो आहे आणि आता फोटो वगैरे काढतो आणि मग आम्ही लोक शिवडीला निघतो। तर हा ब्रिज मारून आम्ही लोक शिवडी स्टेशनवर ना इकडे आलोय। आता आपल्याला इकडनं वर जायचं आहे। तर ह्याची प्रॉपर लोकेशन जी असेल ना मी कॅप्शन मध्ये देईल, म्हणजे हा आहे ना सर्व लिहून ठेवेल। शिवडीची महालक्ष्मी आपण पहिला करणार, त्याच्या आजूबाजूला जाईल सर्व देवी। शिवडीची महालक्ष्मी येईल 1 वर, त्याच्या खाली त्याची लोकेशन असेल। मग 2 वर तिथे दुसरी देवी असेल, त्याच्या खाली त्याची लोकेशन असेल। सो आता आपण शिवडीची महालक्ष्मीचे दर्शन करायला जाऊया। तर गाईज शिवडीची महालक्ष्मीकडे आपण आलेलो आहे आणि आज हा याचा 3रा दिवस आणि ह्यांचा जो विसर्जन आहे ते 26 तारखेला असणार आहे। शिवाजी पार्कला जे आपल्या इकडे आहे ना इकडे दादर साईडला, तिकडे याचं विसर्जन असणार आहे। हे बघा काय सुंदर मूर्ती आहे, साईडने एकदम प्रॉपर, आणि मंडप पण पुरा एकदम सुंदर सजवला आहे। कडक एकदम। आता आपण इकडनं दुसऱ्या देवीकडे जाऊया, पुढे दर्शन करून घेतो। सजवलंय इकडे रस्त्यावरतीच आहे, लोकेशन देईल तुम्हाला। तर आता आम्ही आलो आमच्या दुसऱ्या देवीकडे, शिवडीची राजलक्ष्मी। इकडनं असा एंट्री गेला, इकडनं आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्येच आहे शिवडीची राजलक्ष्मी। सो आता आम्ही त्याची दर्शन घेतो आणि तुम्हाला पण दाखवतो। दुसरी देवी आहे ही। सो ह्याचा पण डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स येतील, लोकेशन येईल पुरी प्रॉपर। हा पत्ता देईल तुम्हाला पण ना। सो ते चेक करा, सो ते चेक करा आणि या सांभाळून या। शिवडीची राजलक्ष्मी आम्ही लोक आता इकडे आलेलो आहे आणि इकडनं हे बघा, तिकडनं आम्ही लोक आलो त्या गेटवर ना। आणि ही बघा देवी। तर गाईज बघा, मी तुमच्यासाठी पहिल्याच दिवशी येऊन व्हिडिओ बनवतोय। सो या व्हिडिओला लाईक करा आणि या देवीचं पण विसर्जन 26 तारखेलाच होणार आहे। आणि आपण आता ही दुसरी देवी आहे शिवडीची राजलक्ष्मी। पुरा ह्यांचा हे बघा डेकोरेशन बघा, फ्रंट प्रॉपर आपण लास्ट इयर पण इथे विजिट केलेला आणि मस्त आहे। छोटी आहे, मी सांगू 5 फूटची असेल ही देवी, पण प्रभाल वगैरे सोबत एकदम सुंदर वाटते। लाईट्स वगैरे आहेत ना बॅकग्राऊंडला, त्यामुळे कडक वाटते। तर गाईज आपले 2 देवींचे दर्शन झाले आहेत आणि मला जी पहिली देवी आपण जी बघितली ना शिवडीची महालक्ष्मी, मला ती खूप आवडली, खूप म्हणजे खूप एक नंबर वाटते ती मूर्ती। आणि आपण आता ही 3री देवी बघायला चाललो आहे आणि ॲक्च्युली ते 4 ते 5 देवी आहेत, सर्व दाखवतो तुम्हाला। आणि जी तुम्हाला आवडते ना ती सांगा नक्की की तुमची फेवरेट देवी कोणती आहे, कॉमेंट करा आणि सांगा। आपण आता 3री देवी बघायला जाऊया। तर आपण 3ऱ्या देवीकडे आलेलो आहे, शिवडीची श्री महालक्ष्मी, जी की इकडे बसते तेवढ्या समोर बसते। सो आपण आता तिकडे जाऊया, त्या देवीचे दर्शन कडे। ही 3री देवी आहे आणि तिकडचे पण तुम्हाला दाखवतो देवी कसं आहे आणि डेज पण सांगतो कधी यांचं विसर्जन होणार आहे। तर बघा ह्याच्यावरनं काल आगमन झालं आहे आणि ॲक्च्युली ना इकडे कसं असतं माहिती काय, ही जी देवी आहे ना ही लक्ष्मी पूजनच्या टायमाची देवी आहे। सो ह्यांचा अजून सर्व पूजा वगैरे काही झालं नाही आहे, ते उद्या असणार आहे। तर आपण ना इकडनं कट मारूया आणि डायरेक्ट उद्या संध्याकाळी परत येऊया। जो हा व्लॉग असेल तर 2 दिवसाचा मिक्स व्लॉग असेल। सो उद्या आपण परत येऊया आणि उद्याची डायरेक्ट तुम्हाला इकडनं परत सीन चालू करतो। तर आम्ही आज दुसऱ्या दिवशी परत आलेलो आहे आणि पाऊस पडते का काहीही होऊ दे, तुमच्यासाठी आम्ही कॉन्टेंट शूट करायला आलो आहे। हे बघा आपण आता आहे ना शिवडीची श्री महालक्ष्मी जवळ आहे, जिकडे आपण दर्शन करून झालंय। मी तुम्हाला मेनली लाइटिंग दाखवतोय। ही बघा लाईट्स बघा, पुरा मस्त इकडे सजवलेलं आहे। हा बघा इकडे आपण तुम्हाला मी दाखवलंय। सो एकदा परत असा फक्त एंट्री दाखवतो। हे बघ काय सजवलंय, हे बघ वावस थांबा। आता आपण डायरेक्ट जिकडे आपल्या देवी राहिल्यात ते करायला जाऊया, पण हे तुम्हाला मी दाखवून घेतो। तर गाईज आम्ही लोक इच्छापूर्तीची महालक्ष्मीकडे आहे बघा, आणि आज काल नव्हतं आपल्याला दर्शन करायला भेटला। सो आज बघा एकदम कडक, कालच यांचं आगमन झालंय। डेकोरेशन पण काय सजवलंय चारी बाजूला आणि क्राऊडेड नाही, आरामात कोण पण येऊ शकतात, काहीच क्राऊड नाही इकडे। बघा आता इझिली पटकन दर्शन होतील तुमचे।
तर गाईज ह्या लोकांनी आम्हा लोकांना इन्व्हिटेशन पाठवलंय, इन्व्हिटेशन दिलंय की आहे ना सत्यनारायणची पूजा आहे 24 तारखेला. सो तुम्ही लोक या असं त्यांनी सांगितलंय. सहकुटुंब या. आता आमचा कुटुंब म्हणजे माझा कुटुंब अजून बनला नाही हां, पण आम्ही येऊ. ॲक्च्युली मी सांगतो बघ, जर माझी व्हिडिओ व्हायरल गेली ना मग तो थाटा माटात येणार. आता यांनी इन्व्हाइट केलं आहे. सो आपण बघूया, आपल्याला 24ला टाईम असेल. 24ला संध्याकाळी आहे. आपण येऊया, ट्राय करूया यायचा. आमचा कुटुंब म्हणजे 1, 2, 3 आणि तो चौथा 4 रोजी. आणि आम्ही लोक आता चाललोय चौथी देवीकडे. आपण चौथी देवी जी राहिलेली त्या दिवशी आपण गेलेलो, पण राहिलेलं तिकडेच आपण ब्लॉग एंड केला, म्हणजे ब्लॉग कट केलेला. सो आता आपण त्याची देवी त्या दिवशी दर्शन करूया. तर आता आपण व्हिजिट करतोय मुंबईची श्री महालक्ष्मी, जिकडे आपण काल आलेलो. यांचं आगमन तर परवाच झालंय, पण हे लक्ष्मी पूजनच्या दिवशी यांचा पहिला दिवस असतो. सो आज आपण आता इथे चाललोय. यांचं आगमन एकदम थाटा माटात केला होता. तुम्हाला लोकांनी इंस्टावरती रील्स तर बघितलेच असाल. सो आपण इकडे आता भेट देऊया. चला. काय कडक बनवलाय यार मंडप. आणि काल जेव्हा आपण होतो तेव्हा लाईट नव्हती, काय उजेड नव्हता, म्हणून ते प्रॉपर वाटत नव्हता. पण आता काय वाटतंय देवी, कडक यार कडक. सुंदर सुंदर अप्रतिम. असं बघायला भेटतं की किती आनंद होता. बघ देवी बघ. आम जवळून दाखवतो तुम्हाला, जवळून जाऊया चला. या लोकांनी थोडा थोडा थीम असं केलं ना, जसं मुंबईच्या राजाचा इनर कोर्स होता ना, आणि असं समोर मुंबईचा राजा होता, म्हणजे असं दाखवलंय थोडा थोडा लिटिल लिटिल. या आपण दर्शन करूया. ह्या देवीच्या पंडाला किती सुंदर सजवलं, सिनेमॅटिक टेक मध्ये बघितलंच असाल. आणि ह्या ज्या देव्या आहेत ना, ह्या 9 दिवस राहणार. 28 तारखेला यांचं विसर्जन होणार आहे. सोबतच इकडे गरबा, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, भंडारा, होम हवन हे सर्व खूप सुंदरली सेलिब्रेट केला जातो. जर तुम्हाला यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपले सर्व डिटेल्स दिले असणार. नक्की व्हिजिट करा, नक्की भेट द्या, देवीचे दर्शन करा. चला.